नमस्कार, मी नीलम स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अँटी एजिंग मसाजिंग टेक्निक्स सांगणार आहे. अँटी एजिंग फेस मसाज टेक्निक्स आणि फेस योगा या दोन्हीमध्ये खूप जास्त डिफरन्स आहे. त्याच्यामुळे त्या दोन्हींचे दोन वेगवेगळे व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेले आहेत. तर अँटी एजिंग मसाजिंग टेक्निक त्याच्यामुळे काय होतं तर आपले एज जास्त दिसत नाही. दुसरी गोष्ट, आपल्या चेहऱ्यावरती जर रिंकल्स असतील, स्वेलिंग असेल, आपला चेहरा आपल्याला जर जास्त असा स्वेल वाटत असेल. तिसरी गोष्ट म्हणजे आपल्या चेहऱ्यावरती ब्लड सर्क्युलेशन पण वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे काय होतं आपल्या चेहऱ्यावरती छान ग्लो येतो. त्यामुळं आणि अँटी एजिंगमुळे तर आपल्या चेहऱ्यावरती जे आपलं एज आहे त्यापेक्षा कमी दिसतं. हा एक बेनिफिट आहे. तर स्किन पण हेल्दी राहते, ग्लो करते आणि एज पण दिसत नाही. तर त्याच्यामुळे त्या कोणत्या मसाज टेक्निक आहेत तेच आपण आता या पूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मी ज्या डेली संध्याकाळी ज्या नाईट रुटीनला ज्या मसाज टेक्निक करते त्याच मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे. जर माझी स्किन ड्राय आहे ना, त्याच्यामुळे मी नाईटला असं चेहऱ्यावरती ऑइल लावून मसाज करते, ज्याच्यामुळे माझी स्किन ड्राय असल्यामुळे ते ऑइल ऑब्झर्व करून घेते. पण जर तुमची स्किन जर ऑइली असेल ना, तर तुम्ही हा मसाज डेलाच करा, कारण की म्हणजे चेहऱ्यावरती ऑइल राहणार नाही. आणि जरी तुम्ही नाईटला केलं ना तरी चालेल, फक्त एवढंच की तुम्हाला परत चेहरा वॉश करावा लागेल, कारण की चेहऱ्यावरती एक्सेस प्रमाणात ऑइल नकोय. तर ह्या अँटी एजिंग मसाज टेक्निक्स तुम्ही जरूर पहा. तर हेअर्स मी सगळे वरती या ठिकाणी टाय करून घेत आहे आणि बेल्ट सुद्धा लावलेला आहे, चेहऱ्यावरती केस नकोत म्हणून. आणि या ठिकाणी चेहरा पाण्याने वॉश करून घ्यायचा, तुमचे हात पण चांगले वॉश करून घ्यायचे. आणि या ठिकाणी मी फेस ऑइल घेतलेला आहे. तुम्ही फेस ऑइल वापरू शकता, तुम्ही कोकोनट ऑइल जरी वापरलं तरीही चालतंय. आणि तुम्ही मॉइश्चरायझरने जरी मसाज केला तरी चालतो. तर या ठिकाणी सगळ्या चेहऱ्याला आपण या ठिकाणी जेंटली, एकदम असं जेंटली सगळ्या चेहऱ्याला ऑइल लावून घ्यायचं आहे. आणि एकदम आणि चिन एरियाला या ठिकाणी नकलिंग करायचं आहे. स्टेप बाय स्टेप आपण असं नकलिंग करायचं आहे. त्याने काय होतं, आपलं जे एक्स्ट्रा फॅट असतं या एरियामध्ये ते रिड्यूस होतं आणि चेहऱ्याला चांगला शेपिंग आकार मिळतो. त्याच्यामुळं ह्या एक्झरसाइज आपण डेली जर केला तर खूप छान बेनिफिट मिळतो. आपल्या चेहऱ्याला छानसं शेपिंग, फॅट रिड्यूस होतं, ग्लो येतो चेहऱ्यावरती. आणि या ठिकाणी मी प्रेशर पॉईंट म्हणजे टेम्परचा हा प्रेशर पॉईंट मी प्रेस करते, त्याने खूप जास्त रिलॅक्स वाटतं. आणि असे रिलॅक्सेशनचे पॉईंट जर तुम्ही प्रेस केले तर तुम्ही स्ट्रेस फ्री सुद्धा फील करता. आणि या ठिकाणी जी मी आता ही मसाज टेक्निक करत आहे, यामुळे काय होतं की तुमचं ब्लड सर्क्युलेशन वाढतं आणि तुमची स्किन आहे ना अपलिफ्ट होते. म्हणजे तुमचे गाल अपलिफ्ट होतात, तसे वरती येतात, जे खाली गळल्यासारखे उघडल्यासारखे वाटतात तसं न होता अपलिफ्ट होतं. तुम्ही जास्त यंग दिसता आणि खूप चेहरा टाईट होतो. अशा मसाज टेक्निकने तुमचा चेहरा पण टाईट होतो. असं वरती जाऊन आपण त्या ठिकाणी जेंटली तिथे प्रेस करायचं आहे. प्रत्येक स्टेप तुम्हाला अगदी 4-4, 5-5 वेळा करायचे आहे दोन्हीकडे. या ठिकाणी मी थोडंसं तुम्हाला फास्ट दाखवतीये, पण ते तुम्हाला जसं प्रेशर सहन होईल तसं व्यवस्थित करायचं आहे. रिलॅक्सेशन पॉईंट या ठिकाणी प्रेस करायचे आहेत. मसाज करत असताना रिलॅक्सेशन पॉईंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे प्रेस करणं. त्याने काय होतं, आपल्याला स्ट्रेस फ्री फील होतं आणि खूप जास्त फ्रेश वाटतं. त्याच्यामुळे या ठिकाणी मी आता डोळ्यांच्या साईडला बघा मसाज करत आहे. तसंच मसाज तुम्हाला द्यायचा आहे. डार्क सर्कल प्रॉब्लेम आणि आईचं स्वेलिंग आणि आपण सतत कम्प्युटर लॅपटॉप पाहतो त्यामुळे आपल्याला शिरा ताणल्या गेलेल्या असतात, त्याच्यामुळे ही मसाज आपल्याला गरजेची असते. त्याच्यानंतर आपण या ठिकाणी चिक्सच्या ठिकाणी आपण नकलिंग करत आहोत, त्याच्यामुळं आपल्याला रिलॅक्सेशन होतं. आपल्या गाला चिक्सवरती एक छानसा ग्लो पण येतो आणि ब्लड सर्क्युलेशन छान झाल्यामुळे त्या ठिकाणी ग्लो येतो. त्याच्यामुळे अशा मसाज टेक्निक तुम्ही करायच्या आहेत. ही अपलिफ्टिंगची मसाज टेक्निक आहे, त्याच्याने पण तुम्हाला खूप जास्त फायदा होतो. त्या सगळ्या करायच्या. तुम्ही या ठिकाणी मी ऑइल घेत आहे आणि नेकला सुद्धा मी अशी ही सुद्धा अपलिफ्टिंगचीच मसाज टेक्निक आहे. त्याच्यामुळं आपलं एक्स्ट्रा जे काही फॅट असतं ते सुद्धा या ठिकाणचं रिड्यूस होतं आणि स्किन टाईट आणि यंगर राहण्यासाठी हेल्प होते. सगळीकडे छान ॲप्लिकेशन करायचं. हे जनरल ॲप्लिकेशन आहे. सगळीकडे चेहऱ्यावरती ऑइल लावून घ्यायचं, मस्त वॉर्मअप करून घ्यायचा चेहरा, सगळीकडे व्यवस्थित जेंटली करायचं
घाई गडबड करायची नाही. एकदम आपल्याला करताना सुद्धा फील रिलॅक्स झालं पाहिजे असंच तुम्ही मसाज केलं पाहिजे आणि सगळे पॉइंट व्यवस्थित प्रेस करायचे. या ठिकाणी व्हिडिओमध्ये मी जसं तुम्हाला दाखवते तसंच तुम्ही मसाज करायचं आहे. खूप जास्त रिलॅक्स फील होतं, ब्लड सर्क्युलेशन चांगलं राहतं, चेहरा उजळ होतो आणि यंग दिसायला लागतो. त्याच्यामुळे हे असं तुम्ही जरूर पहा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा.